कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख चारी नंबर 5 या परिसरात बिबट्याने 2 दुचाकी स्वारांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात पांडुरंग भगवंता पानगावाने वय 60 आणि सोमनाथ दिघे वय 55 हे दोघेही जखमी झाले आहेत। सदर दोघेही वेगवेगळ्या मोटरसायकलवरून जात असताना अचानक बिबट्याने प्रथम पांडुरंग पानगावाने यांच्यावर हल्ला केला। विशेष म्हणजे सुमारे 5 मिनिटांनंतर त्याच ठिकाणी दुसऱ्या मोटरसायकलवरून जाणाऱ्या सोमनाथ दिघे यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली, तसेच प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान एकाच ठिकाणी सलग 2 हल्ले झाल्याने माहेगाव देशमुख परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। मी सोमनाथ दिघे, काळी वस्ती राहणार। कोळपेवाडीहून येताना पाचचारीवर आहे ना, दौलत राणे त्यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला माझ्यावर। 24/1/2026 रोजी माहेगाव देशमुख येथील आमचे नातेवाईक पांडुरंग पानगावाने व सोमनाथ दिघे यांना आज बिबट्याने दौलत राणे पाचचारी यांच्या घराजवळ हल्ला केला आणि सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। त्यांच्या पायाला आणि कमरेला बिबट्याने पकडलेला आहे। बिबट्याने गेल्या 15 दिवसापासून माहेगाव देशमुख येथे धुमाकूळ घातलेला आहे, हैदोस घातलेला आहे। वन खात्याला पण वारंवार सूचना देऊन त्यांनी एक मोठ्या प्रमाणात सहकार्य करून 7 ते 8 पिंजरे तिथे लावलेले आहे। पण ती मादी असून तिला 2 पिल्ला असून एक 3 दिवसापूर्वी त्याचं रेस्क्यू ऑपरेशन पण करण्यात आलं, पण ते छोटे पिल्ल होते तेच त्या पिंजऱ्यामध्ये अडकले होते। त्यानंतर ते पिल्ल सोडण्यात आले, कारण मादी ही ॲग्रेसिव्ह होऊन परत हल्ला करल त्या माध्यमातून त्या पिल्लांना सोडण्यात आलं होतं। पण ते आज फिरत असताना एक पाचचारीच्या परिसरामध्ये येऊन तिथं आज पांडुरंग पानगावाने आणि दिघे यांच्यावर हल्ला केलेला आहे। तरी वरिष्ठ जे अधिकारी असतील त्यांना आमची विनंती आहे, तुम्ही काम तुमचं खूप चांगलं आहे, बिबटे खूप झालेले आहे, पण एक विनंती आहे, लवकरात लवकर या मादीचा शोध घेऊन तिला रेस्क्यू करून एक जंगलामध्ये कुठेतरी सोडण्यात यावं।